नमस्कार मित्रांनो, कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्ष वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषी पंप अशी राज्याची वाटचाल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे झालेली आहे. आगामी काळात सौर कृषी पंपाच्या योजनेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी योजना लागू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे म्हणजेच वेबसाईटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलेले आहे. त्यावेळी ते बोलत होते. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशनही त्यांनी यावेळी केलेले आहे. या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव म्हणजे आभा शुल्का, महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन, महापारेषणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, उपमुख्यमंत्र्याचे सचिव श्रीकर परदेशी आणि MSEB होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की सौर कृषी पंपाच्या पॅनलमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येणार आहे व त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणार आहे. अशी योजना लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होणार आहे. राज्यात 2014 पासून पूर्वी शेतकऱ्यांना पेंडिंगची समस्या तीव्रतेने जाणवत होती. त्यानंतर शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला. आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90% सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहे. सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होत आहे. सौर पॅनलमधून 25 वर्षांपूर्वी वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीज बिल येणार नाही. 7.5 HP पंपाचा विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहेत. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुसुम बी योजनेच्या आधारे लागू केली असल्याने आपण पंतप्रधान यांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 12,000 मेगावॅट वीज निर्मितीचे करार झालेले आहेत. आगामी 2 वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेची वीज निर्मिती सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी 100% सौर ऊर्जा मिळणार आहे. शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळवण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील. गेल्या 2.5 वर्षातील कार्यकाळ हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. या काळात तिन्ही वीज कंपन्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी काही लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लाभार्थी शेतकरी या योजनेबद्दल समाधानी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी प्रस्तावित केले. ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. एकेकाळी राज्यात 8.5 लाख शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते, पण आता पेंडिंगची संख्या नगण्य झालेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे पेंडिंगची समस्या इतिहास बनेल. या योजनेत आगामी 3 वर्षात राज्यात 10 लाख सौर कृषी पंप बनविण्यात येणार आहेत. योजना सुरू झाल्यानंतर अल्पावधीत 2 लाख शेतकऱ्यांची निवड झालेली असून त्यापैकी 45,000 शेतकऱ्यांच्या शेतात मागील 6 महिन्यात सौर कृषी पंप बसविले आहेत. हा एक विक्रम आहे. महावितरणाचे संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे यांनी आभार प्रदर्शन केले. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.